हॅलो गाईज, आज तारीख आहे 12 मार्च 2025 आणि आपला आता उद्या आहे होळी 13 मार्चला आणि त्यानंतर 14 मार्चला आहे धुळीवंदन. सो आपला फिरायचा प्लॅन बनलेला आहे मित्रांचा. सो आज मी निघणार आहे घरातून. आपण चाललो आहे बनारस आणि अयोध्याला. बनारसला आपण काशी वगैरे सर्व बघणार आहे. सो ती जर्नी मस्त होईल. बाकीचं सगळं रेकॉर्ड करेलच मी. सो आत्ता वाजले आहेत घरामध्ये माझ्या 10:30 म्हणजे 11:30ची ट्रेन आहे लोकल पुणे स्टेशनला. तिकडून ती लोकल पकडून मी जाणार आहे मुंबईला. मुंबईवरून माझी बनारसची ट्रेन आहे आणि बनारस टू अयोध्या असा प्लॅन आहे साधारण. आपले सगळे तिकडे कन्फर्म आहेत, फक्त यायचं कन्फर्म नाहीये, ते होऊन जाईल कन्फर्म. सो माझा एक मित्र सांगलीतून तिकडून तो मला जॉईन करेल. तो तिकडे येते सार्थक. त्यानंतर बाकीचे मेंबर त्यांच्या येत नाही, मला सगळे भेटतील. आम्ही स्टेशनला सगळे भेटू. तिकडे एक छान भेटलेला एक ब्लॉग बनवूया, बाकीचं करू. सो आता मी निघणार आहे. सो बी रेडी. आपण एक चांगली परत एक जर्नी रेकॉर्ड करतोय आणि एक मेमरी म्हणून छान बनवतोय. सो मजा येईल, एन्जॉय करू. चला निघतो मी आता. सो मित्रांनो, मी पोहोचलो आहे स्टेशनवरती. सार्थक माझा फ्रेंड भेटलेला आहे. काय करे टिशू म्हणतात. सार्थक आलेला आहे. पुष्कर टिशू वेट पेपर वेगळं झाले. पुष्कर आलेला आहे. सो आता मी लोकलची अरे हे घेतले त्या घेतले लोकलची वाट बघतोय मी. बोलत आहे यांना पुढे नेलंच नाही पाहिजे. लोकलची वाट बघतोय. इथं कुठं काय लोकलचं काय नाही, यांचं खायचं चालू अजून. हा, सो आम्ही आता ट्रेनची वाट बघतोय लोकलची. आमचा एक मेंबर मागून येईल, बाकीचे पुढे जॉईन होतील. काय फादर मदर जे काय सोडू दे, आपण निघू मस्त एकदम एन्जॉय मध्ये. हा घेतो. नको व्हिडिओ टाकून द्यायचे नाही, फादरने बघितलं म्हणजे. चला मित्रांनो, भेटू पुढे. उद्या हाफ डे करून येतोय. मित्रांनो, आम्ही बसलोय, बरं झालं. आपण लोकल काय आलेली नाहीये. गाडी बघून तिकडे आहे का, कंटाळा आलाय. तू ब्लॉक कर, आम्ही आलो या बघून. आपण पोहोचलेलो आहे पुणे स्टेशनला. आता आमची ट्रेन 2 वाजता येणार आहे. तिकडून आम्ही जायला पुढे बनारसला. थांबलो स्टेशनवरती. माझा मित्र आहे, बाकीचे आलेले आहे. चेहरा काय बघू नाही. सो ब्लॉगर आहे, मजा करतो. सो बाय. माझा बघतो ट्रेनची वाट बघतो. पुढची ट्रेन भेटली की पुढचा ब्लॉग करतो. मस्त आमची ट्रेन आलेली आहे मित्रांनो. आणि माझा मित्र बघा गॉगल घालून, तिचं गॉगल घालतोय. नाईट डे गॉगल घालतोय. काहीतरी फालतू, एकदम भंगार लोक आहे आमच्या बरोबर. काय सांगायचं तुम्हाला, लय फालतू चालू आहे मित्रांनो. नंतर किस्सा सांगतो तुम्हाला. काय मजा असलं कुठं असतंय बाई. काय बोलायचं जाऊ दे आता. बोलायसारखं पण काय नाही हो. पोरा म्हणून कुठे येत नाही पोरांना मी. आमची ट्रेन लागलेली आहे. ही ट्रेन आहे आमची साधारण. आणि हा माझा सार्थक. हे आहे पोरगा पुढे. बघा हे फालतू पोरगे घाल लागले गॉगल. मेथीचे पराठे. सो मित्रांनो, फायनली आपली ट्रेन आलेली आहे. काहीतरी डबल हरवलंय. सो आता आपण निघालेलो आहे. ट्रेन एकदम मजा. आमची पट्टा करायला गेलो, मजा येईल. मेथीचे पराठे आणले. खातोय आम्ही, मजा येते. ब्लॉग करतोय. बघा ही पण आमच्या बरोबर आहे. अरे खूप हे असलं काय नाही बरं का. आमच्यामध्ये खूप चांगले झाले आहेत मेथीचे पराठे. मस्त झाले, छान झाले. चटणी पण आवडली. तुला घ्यायचं का नाही ब्लॉग मध्ये? साप तुला घ्यायचं का नाही? तू कधी पांढरा साप बघितलाय का? साप काढा. तू काढली का? मित्रांनो, पहिल्याच ट्रेनमध्ये पहिल्याच गाडीत पहिल्याच शिया खाल्ल्या. आमचा आवाज जास्त आहे म्हणून
काका आला काका आला डायरेक्ट घ्या म्हणतो समोर थोड्या शिव्या घातल्या. त्यानंतर सेकंड शिव्या मी खाल्ल्या, थर्ड शिवी तिने खाल्ली. अशी खाऊन पोट भरले. बाकीचं पुढं बघू आपण आता काय होतंय. शिव्या खायची मजा ही आता झाली आमची. मजा आली. काकाले भागवलं मला. काकाचं कुतवलंय बरं का काका. मित्रांनो झोपायचा प्रयत्न करतोय. कंटाळा आलाय खूप. कंटाळा नाही तुझ्या आधी सर्व असे कसं किंवांत हाय लोक 400 घालायचे त्यामुळं बोलता येणं झालं जास्त काय. त्यामुळं गप पडलोय. सामच्या बोर्ड झोपलाय. बाकीचे 3 मेंबर खाल्ले. एखादी मला शोधी मारली स्टेशन आलं बोलून स्टेशन त्याचं आलं अजून मिस झालो झोपला होता म्हणून ते उडी मारली. रेस्ट हळू झाल्यावर असं करतो ना रिस्की असतं फार. सोडून बघू आता काय चांगली जर्नी आमची. वरच्या पेडला फार धुळे बघा मित्र. चला एनटीटी वरचं वेटिंग रूम आहे ना. हा फ्री नाहीये. त्याला भेटू आता डायरेक्ट मुंबईला. आता मी काहीतरी चुकून घेतो. चलो बाय. बसेल. सो मित्रांनो आपण आलेलो आहे दादरला. एज्युकेशन इथे बघा फुल टॅक्सी आहेत. रेट सांगितलं आहे 400, 300, 250 वगैरे. आणि आम्ही उबरला मला चेक केलं तर साधारण 200 वगैरे दाखवतोय. बघा तुम्ही पण असं काहीतरी ट्राय करा. सचिडी सगळं भेटतो. पाठीवर सगळ्याच वातावरण पुढे तर गरम आले मारण्याचं. आईला कथा तुझे खाल्ले काय करायचं. या दोघांचं काय बंदच चालू आहे. तुम्ही जे म्हणाल ते बाई. इथं पुण्यात आला काय आता झाली ट्रिप. चला इथे बघा असं वाटतं इथं म्हणजे पुण्याची बॅग पडवली थोड्या साधारण मग आम्ही गरम ठरवतोय. समुद्र असला ना असं असतं बघा. डोंगर पाहिजेत ते पुरे बघतो का कसं जायचं आपल्याला. साधारण एका माणसाला लावलंय मी बघा. केलं ना ते. मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे लोकमान्य टर्मिनल. बघितलं कसं वातावरण आहे बघा. लोक कसे झोपलेत. नाश्ता केला मित्रांनो. नाश्ता मध्ये इडली होते. पोहे जरा बरे होते. आम्हाला तेवढा अंदाज आहे. आता काय युट्यूब आमचं मग काय युट्यूबवर आहे. लॉकडाऊन पासून बंद करू ना तो इडली बंद होती. इडली ही इडली नेहा कसं वाटतंय. नेहा सिनेमॅटिक आहे ना. चिडली ही कोण. तिकडची इडली तिकडची चिडली. ही मला पिडली. आपण कसं वाटलं नेहा. चांगलं तुला कसं वाटलं. काहीच नाही वाटलं मला. लवकर सांग. पप्पा सांगितलं नाही तुला का छान. तुला छान वाटलं. खाते इडली तुला रे. बघा ही ठीक आहे. सापाचं कातऱ्यापासून म्हणजे काय भारीतली एकदम क्वालिटी. महागडी एकदम. तुझं असं लागलं तुला काय सापाचं कातऱ्या बहीण नव्हतं काय आपलं त्याला. हे बघा बुजगाव ना. आणि भांग झालेलं आहे. फुल मजा आली. फुल मजा एकदम मजा. हिला तर फार आनंद झालेला आहे. खूप खुश आहे मी. खूप खुश आहे. थाळी मागवतो. थाळी नको रे. कोण काय सांगा ना दुसरं काय मागवतो. थाळी चांगली नाही.
ब्लॉगिंग अशी नाही करत दाखवा, तुम्ही नुसतं स्वतःच चेहरा दाखवा, समोरचे बोलत असतात त्यांच्याकडे पण दाखवायचं. आता दोघं बोलत होतो, तू कशामध्ये बोलला? ती सांगू बोला ना, आम्ही असं बोलतो. आता मग तू का बोलला तुम्हाला? मी म्हणतो काय मागू, नाही तू बोलत नाही मला, हे नाही मागू. थाळी नको मागू. काय का आता मध्ये बोल, झगडा हो गया. थाळी मागवायची नाही. आता का मध्ये बोल, तुझ्याकडे सुशी आहे, माझ्याकडे मोबाईल आहे. कधी थाळी खाल्लीच नाही असं करत. थाळीला घ्या नसती, काय पाल बिल पडलं असतं, व्हेज वाली मागू. नाही नसतंय. उंदीर पडला असतं वेज मध्ये. खाऊया. अरे अरे भाई स्विगीचं पार्टनरशिप ट्रेन सोबतच आहे, तुला माहिती का? पार्टनरशिप हो, मग पार्टनरशिप आहे आरसीटीसी. तो डबा तिकडे येणार आहे, फक्त ते आणून ते लोक ते येणार. माहिती मग 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 काय, मग चांगलं थाळी नको म्हणतोय मी. मग काय मागवतो, तू सांग ना, मग अशी बोलली की आता काय तू चांगलं भेटतं म्हणून तू मागवतो म्हणून. थाळी ऑप्शन दिलं, तू काय देते ऑप्शन? मला ऑप्शन सांग, ऑप्शन सांग मला, मी सांगतो सगळं. काय खायचं? मी काय म्हणतो, भाजी आणि चपाती मागू किंवा रोट्या मागू? थाळीत काय येतं? थाळीमध्ये चपाती, राईस येतो, एक सब्जी येते सुकी, चपाती भाजी. आई सुकी सब्जी येते. हा नाही पिशवी पिशवी पिशवी. हेच असतं अशी. अरे, तुम्ही ऑप्शन शिकवा ना. काय खायचं हे तिकडे सांग लवकर. हा तर बंड माणूस झालेला आहे, बंड पर्सन आहे. आता तो काम करायला काय कर रे, हा ठीक आहे, नेटचं काम झालंय का? काय चालतं त्याचं काय ओके होतो सगळ्यामध्ये. पण मागो थाळी मागो बाबा. मला पण बेटर वाटतं. काय डॉमिनोज ना? येस डॉमिनोज डन, डॉमिनोज डन. तू डॉमिनोज, तू डॉमिनोज. चला करा बागून टाक. सत्य आता काढला, आता पटकन सांगा. हा कुठला? किंवा मग स्पायसी पनीर वाला काय जास्त नाही. आता डॉमिनोज बोलला का? आता बघ. स्पायसी पनीर मार्गेरिटा इथं झालं. तुझं वेगवेगळे मागवा ना, काय सेम सेम मागवतात. जॅलपिनो आणि तंदूर पनीर. जॅलपिनो तंदूर पनीर. तुझं सेम सेम नाही, टोमॅटो कॅप्सिकम. तुझा तंदुरी इंडी काय ते इंडी का तंदुरी सोडून 1200 रुपये झाले. मी तुमच्या प्लेटीत घालते. आता काय नॉट अलाउड, तसं नाही, एक ऑर्डर करावंच लागणार. मी तेच ऑर्डर करू, आपण एक करू. 1200 झाले बिल. एक करू, 3 डिवाइड करू 30. वास घेतोय, वास घ्या. कारण कोणते आम्ही हे खाऊ चिली फ्लेक्स. झाले मित्रांनो, 3 थाळी ठरले. पुलाव ठरले, पुलाव. ए भुसनाळ बोल काहीतरी. कन्फ्युजन आहे. डिप्लोमा फर्स्ट इयरला होतो. ते पोरं नसतात का ज्यांना 10वी मध्ये एकदम अभ्यास करून एकदम शांत, बेसिक पासून क्लिअर सगळं. फोर्थ इयरला चांगले मार्क पडले. चांगले म्हणजे टॉपर मध्ये नव्हता, सगळं प्रॅक्टिकल क्लिअर, ऍव्हरेजच्या वरचं पण कन्सेप्ट क्लिअर. त्याला काही तसलं चिकन शिवाय होत नव्हतं, शांत राहतात. झाली ना बघा. दीपकने मला शिवाय द्यायला, शिवी दिली. हा दीपकला शिवाय द्यायला तरी शिवी दिली. एक देऊन दाखव तू शेगून चालला सगळ्यांच्या. किती दोन घे. सगळ्यांना असतात तुम्ही. 2 दे ना. चला किती लेम बोलला तू. बोल मोठ्याने बोलू का? सगळ्यांना कळलं पाहिजे. गणपती बाप्पा ब्लॉग मध्ये गेले पटकन त्यांना. कोण बोललो क्या? सो मित्रांनो, आपलं झालंय मस्त जेवण, झोपायची तयारी चालू आहे मस्त एकदम ओके मध्ये. बऱ्यापैकी चांगलं जेवण भेटलं आम्हाला. स्विंगला मी ऑर्डर केलं होतं आणि बऱ्यापैकी चांगलं भेटलं. स्वतः टाइमपास करतोय, माझ्या मस्त गेम्स खेळणार, काहीतरी फुल मजा करणार आहे. सगळे लोक बऱ्यापैकी बसले, सगळ्यांनी पोझिशन घेतली. हिनं माझी जागा हरपली अनुष्कानी. सो मित्रांनो, तुम्हाला एक क्विकली रिव्ह्यू सांगतो.
आपण ट्रेन पकडली होती 12:15 मुंबईवरून LTT वरून. तिकडे आपल्याला ट्रेन भेटली. ती ट्रेन झाली आहे बऱ्यापैकी लेट आणि त्यामुळे आम्हाला तासभर लेट झाला. आम्ही स्विगीवरनं ऑर्डर मारली. ती सुद्धा ऑर्डर बऱ्यापैकी लेट आली कारण ट्रेन लेट असल्यामुळं भुकेने हैराण झालो होतो. म्हणजे ह्या ट्रेनचा मी तुम्हाला सांगतो रिव्ह्यू. ही ट्रेन जी आहे ती बनारस स्पेशल आहे. म्हणजे LTT टू BS बनारस जंक्शन नाही तर बनारसला जाते ही ट्रेन. या ट्रेनमध्ये आता नेमकं आम्ही ज्या डब्यामध्ये आमचा डबा जो आहे तो B2 आहे. त्यामध्ये नेमकं AC बहुतेक खराब झालं. AC स्ट्रॉंग नाहीये, AC माइल्ड आहे. 3 AC टायर ट्रेनचा डबा आहे तो AC माइल्ड वाटतोय. बाकीचं ठीकठाक आहे. म्हणजे झोपायची जागा वगैरे एकदम सुटसुटीत आहे. पण एकदम पण भारी म्हणू शकत नाही. बेसिक ट्रेन चांगली पण ट्रेन भयंकर स्लो आहे. त्याने दिलेस बनारस स्पेशल पण ट्रेन खूप स्लो आहे. म्हणजे अगदी एखादी लोकल जरी आली तरी त्याला 5 देते मग पुढे जाते होते. त्यामुळे बऱ्यापैकी ट्रेन डिले होत चालली आहे. साधारण ही ट्रेन तिकडे 4 वाजता पोहोचणार आहे बनारसला. आता असा जर डिले राहील तर मला वाटते 5-6 पण वाजू शकतो. ट्रेनचा रिव्ह्यू सांगायचा झाला तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितले ट्रेनचे नॉर्मल तर ट्रेन ठीकठाक आहे. एकदम अशी भारी म्हणता येणार नाही. ठीकठाक ट्रेन आहे. कम्फर्ट वगैरे आहे. बॅचलर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही फॅमिली पण जाऊ शकता. आणि एक मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला लोअर बर्थ हे मोस्टली भेटणार नाहीत. त्याचं कारण काय असतं की मोठे लोक ज्यांचं वय जास्त आहे म्हातारी वगैरे त्या लोकांना लोअर बर्थ दिलं जातं आणि यंगस्टर्सला मिडल आणि अप्पर दिलं जातं. त्यामुळे जरी तुम्ही 6 जण जरी असले तरी तुम्हाला इकडचे 4 आणि समोर साईड बर्थचे 2 असे भेटू शकतात. तर ते डोक्यामध्ये कन्सिडर करा. तुम्हाला शेवटी ऍडजस्टमेंट करावं लागेल. आता आमच्या केसमध्ये ती ऍडजस्टमेंट होऊ शकली नाही. त्याचं कारण काय की आमच्याकडे जे खाली लोक आहेत ते फारच वृद्ध आहेत आणि त्यांना उठवणं बरोबर वाटत नाही आम्हाला तरी. सो आम्ही केलं ऍडजस्ट. आणि स्विगीवरून जे ऑर्डर केली ती पनीर बिर्याणी चांगली होती ठीकठाक. आणि त्याने मला मेन म्हणजे त्याने वेळेत आणून दिली. ट्रेन थांबली त्याने आणून दिली. गरम गरम होती आम्ही खाल्ली. छान होतं. आणि बाकीचं चालू आहे रिव्ह्यू चालूच आहे. जमेल तेवढं रेकॉर्ड करतोय मी. आपला असं काय प्रॉपर ब्लॉग वगैरे असं म्हणजे शक्यतो बनवायचा प्रयत्न करतोय मी की त्याने तुम्हाला मदत होईल. बाकीच्या शॉर्ट गेलच मी. हे बघा सगळं काय झोपलं तिथे. सोनल झोपली आहे. खाली सापी झोपलाय. काहीतरी बर्गर बघतीये. आणि झोपली आणि आमच्या तिघे पिक्चर बघतोय. मस्त एकदम लॅपटॉप पिक्चर बघतोय आमचा तिघे. आणि मी साधारण वर आहे आणि मी साधारण अप्पर बर्थला असतो. आता डबल बनवून घेतो. डबल असं आता आम्ही बसलो झोप काढतो मस्त एक. बाकीचं पूर्ण पडत करतो. बाय. टप गेम लागलेली आहे. रोहित दिघे आणि नेहा मध्ये +2 दिलेला आहे. रोहित दिघेला +2 दिलेला आहे मित्रांनो. +4 दिलेला आहे. क्या बात आहे. +4 +4 6 संपला. खेळ संपलेला आहे. लुझर आजची लुझर. सगळ्यात पहिले मी सुटलो आहे. सेकंड नंबर मी फर्स्ट सेकंड. आता बघू पुढचं काय होतं. सेकंड ही सेकंड आहे. मी फर्स्ट आहे. आणि ही तर पहिले विनर होती. हारती ही. बघितलं असं कसला ऍक्शन करते म्हणतो. पर्सोना मोबाईलची दिल मिला
लिखना लिखा तो हा जर पिक्चर मध्ये दिला असता ना माझ्याकडे एक पर्याय लय भारी. मिनिटावर केला असतं मी मिनिटाभरात ओळखायचं लय भारी पर्याय. मग काय दिल से मेरे दिल की जो बातें हे गप्पे रातें हैं रातों में What is this? प्यार एक प्यार का जो heart love हाँ love आज भी है first दारू अंका चाकू Pinky love story हाँ असं सांगतो का third is God आपण त्याने ऍक्टिंग कशी Bobby something I love story Bobby and something and Bobby or something he loves story हाँ मग तुम्ही चला बाहेर जाऊया और the first second part हाँ first half is आले बघा मित्रांनो बघा एक शब्द नाही आले मित्रांनो सॉरी माइक बोल ना फुलवंती आले बघ इधर से था 3/2025 मस्त झोपलोय मी झोपून उठलो अरे तोंड टाकलं उठ ग अनुष्का उठ राइटर जॉब बघा ही पण उठलेली आहे हे तर झोपावर रामच आहे हे झोप असतं 24 तास सगळ्यांच्या आधी उठले मी हा कसं खोटं बोलते बघा हा हा वाटवा गुड आता ताकून दाखव पुढते गपचप हिला मार पाणी वरचीला दुसरं होतं पडेल पडेल हिला पाणी मार नाईट शॉट घेते पारा आणि तुम्हाला सांगू कसं काय भारी गोष्ट काय घडली गाडी 4 तास लेट आहे 4 तास गाडी लेट चाललेली आणि आमची रूम अजून बुक नाहीये एवढं भारी लोक आहे रूम बघावं लागेल रूम बघावं लागेल गाडी 4 तास लेट आहे बघितली रूम बघावं लागेल कोणाला तरी सांग बघायला दुकान पण मला सांगतो बघायला खुश करा सर तिकडे बघाल का चलिए क्या एजेंट पुष्कर क्या है कि मार्ट से तब्बा से जाता है ये कौन बैठा है झाड़ियों के पीछे नको बोल आता बोल ट्रॅफिकच्या बोल ना या चहा पिला आलो खूप मस्त चहा आहे खूप मस्त हेलो फ्रेंड्स त्याची बोट हा पीठ आउट नाही आता सगळं टाव झालाय अरे मलाच दिसतो पी टाउन हा हे चांगला बनलाय दिसतोय का पी कसा असतो रे उलटा कसा होतोय पी पी आता आपण आम्ही पोहोचतोय सगळे ह्याला वाराणसीला या ना हा तर आम्ही पोहोचलो आहे वाराणसीला साधारण वाजले किती 6:52 दाखवलंय चल बोल पुढे हा तर ऍक्च्युली पोहोचलो पाहिजे 4ला आम्ही पण आता पोहोचलोय 6:52 म्हणजे आम्हाला साधारण 3 तास ते वर डिले झालेला आहे. आता आपण पुढची जर्नी बघा सगळं कशी बसली सगळ्यांनी बॅगा पॅक केलेत सगळ्यांना दाखव हा सो आता आपण इकडून कुठली तरी कॅब वगैरे चेक करू कॅब भेटली तर ठीक है टॅक्सी भेटली तर बघूया टुक और वाहन कुछ भी मिले वो देख लेंगे साधन वाहन जो भी मिलेगा देख लेंगे यहाँ की भाषा प्रदान करिए is arriving on platform number 3.
थैंक यू। कृपया ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 6323 बनारस आरा MEMU बनारस से चलकर मित्रांनो ही बॅग विसरली, ही माझी बॅग होती, से चलकर हिने मला आठवण करून दिली. के रास्ते थँक्यू सो मच. को जाने वाली बॅग आली होती माझी मित्रांनो, लय बिगर असं लागला लागला मला आर्डर पेड पर्यंत. धन्यवाद. May I have your attention, please? Train number काय राहिलं का बघायला गेला 3230 Banaras Ara MEMU from Banaras. चौक ना मार्केट. किती रुपये घेतो म्हणले? 600 रुपये. ऍक्च्युली आपल्याला जायचं कुठे? आपल्याला गदोली मार्केटच्या पुढे आता पण जात नाही परिस्थिती. 1 किलोमीटर आहे. नाही चालतो आपण. हे बघ, हे 650 मीटर आहे, तेवढं चालत जावं लागेल आपल्याला. कुठून? गदोलिया मार्केटवर आपलं जे बुकिंग केलं आपण हॉटेलचं ते पिकअप. थांब बोलू दे. हे गाईस हे बघा, हे दोघं पुढे बसले. भैया आपका नाम? ये भाई ये कॅमेरा मशहूर बांधले रे. तुम्हाला कुठे जीवाची अभी भैया बोल रहे हैं कि यहाँ पर सब खत्म हो गया रहेगा, आरती वगैरह कल 80 घाट पे आरती होगा ना भैया? हाँ सुबह में. अरे आता कसं करणार, कसं असं एवढं जवळ. अभी हम जा रहे हैं गदोलिया घाट पे. गदोलिया तुम्हाला दिसणार ऑनलाईन नाही. सार्थक काय बाई, एका पाय टाकून बसायला लागलं, जीवाचे हाल होते एकदम. का बोलू तू? घरी सोडून आले एकत्र, खूप ऍडजस्ट करतो. हे टाकू नको, लग्न होते अजून. बायो नाही, काय हा प्रकार? दोस्तों ये है गदोलिया मार्केट. गदोलिया राईट. हाँ तो गदोलिया मार्केट है. आता आपल्याला जायचंय चालत 500 किलोमीटर. 500 किलोमीटर नाही, 500 मीटर. किती खर्च केला होता पाळीचा? पैसे चालू हिशोब चालू. तिथं बघा हे फार बघायला भेटतं बघा, टुकटुक हे इलेक्ट्रिक गाड्या भरपूर आहेत. आता आम्ही गदोली मार्केटला याला आम्ही वाराणसी म्हणजे BSB स्टेशन पासून आम्ही पैसे दिले 200 रुपये दिले आम्ही 6 लोकांचे. आणि आमचे बॅगा वगैरे होते बघा, गाड्या भरपूर या साईडला मध्ये. राहू दे घेतो. खूप गर्दी मित्रांनो, खूप गर्दी. हे सगळं आहे ना. आहे का हँडी? हार्ड कॉपी हँडी हँडी नाही. साईज यायचे तर असं यायचं की इथे शॉपिंग करून राहता यावं कपडे. कुठले?
मॅगनेचे छान छान आणलेले आहेत ना ते. येस. खूप बोल शुद्ध बोल जरा. हेवी होतं. हिची बॅग बघा केवढीशी आहे आणि हिला हेवी झालंय. आमची बॅग बघा. आशिषची बॅग हॅस म्हणून कोणाला दिली नाही. म्हटलं माझी मीच कॅरी करतो. रूमवर पोहोचल्या कसं बघतोय रूम कशी आहे. गाईस बघा सगळ्यांनी आधार कार्ड कॅरी केले आयडी प्रूफ. पण आमचे महाशय मिस्टर म्हणजे सार्थक सुर्वे काहीच कॅरी केलं नाही आयडी प्रूफ. त्यांना सगळ्यांनी लक्षात करून दिवतं की घेऊन रिमाइंडर पण केलता तरी पण नाही. नाहीये माझ्याकडे. So आता बघू नाहीये माझ्याकडे. काय त्यांनी address आधी वगैरे. त्याला सापडलं नाही आणि आताच शोधलं. चारदा पाकिट शोधलं म्हणून त्याला भेटलं. 4ला शाळेत. बरं का पण मीनं सायकल घेतलं. माझ्या पाकिटामध्ये ना कार्डच्या वजनापेक्षा जास्त पैशाचं वजन आहे. दाखव पाकिट दाखव. पाकिट बघायचं मला. पाकिट दाखव. काय 100, 200, 500 असतील त्यातले. मॅक्स किती असतील? 10 रुपये असतील. 1500 पैसे जाऊ भाऊ याचं. 1500 करतोय. 1500 ते 2 असतील. टोटल माझ्याकडे 750 रुपये. कसं झालंय यांचा. हा कधीही असं वाटतं. आता आम्ही किती थकलेलो आहे. आता काही क्षणानंतर किती छान कपडे दिसतंय. क्षणानंतर बाहेर थांबा ना. होम फॉर 1 डे. तुझं हा 1 डे आहे नशीब बोललीस. व्हेरी गुड. किती बघ मेटल बॅग्स. तिकडे सामानलं तुम्ही निघाले असते. ओके ठीक आहे. रूम इज बेस्ट. ठीक आहे, नाही करायचं. अरे मला तर घालली वाटत जरा. क्यूट आहे. ऊन खायला मस्त जागा आहे. उन्हा नाही इथे नाचायला मस्त जागा आहे. बॅटरीची गरज नाही पडणार आहे मला. हे नाही पडलं. इथे झोपत दिघे. इथे ह्याला एक्सटेंड करता अगं एक्सटेंड स्पष्ट बोल. एक्सटेंड. मी ब्रँडचा अभ्यास करायला घेतलं. पहिल्यांदा बघतो तुम्हाला गुडीज वगैरे मिळत असतील ना मग. अनुष्का ह्या आशिषची तळमळ कशासाठी सांग बरं जरा. आता आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करून आले तर सगळ्यांनी बॅगला लॉक्स लावले होते. पण त्यांनी चावी एवढी नीट ठेवली होती की ती भेटतच नव्हती. पण आफ्टर 2 hours ऑफ स्ट्रगल चावी मिळाली आहे. चावी असती दाखवलं. एक ऐकून बसतंय. गंदी चावी. कसली चावी आहे ती? बॅगची. पण ती बरोबर आहे का नाही. नाही हीच आहे. सो गाईज आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता एवढे लोक बाकी आहेत. आशिष गेलाय चहा घ्यायला. तो येतच असेल थोड्या वेळात. चहा आल्यावर चहा बघू कसा आहे पिऊन रिव्ह्यू देऊ. आणि कधी येतोय? आशिष आल्यावर जस्ट आला. काय म्हणताय का भाई? चाहिए चहा बघा भावांनो. चाय बोलो. आओ आपको मांगता है क्या? प्लीज भैया चाहिए. दीदी जी आपको चाय लीजिए. क्रेविंग हो रहा है चाय का. कैसा लगता है बताइए हमें. थैंक यू सो मच. कितने में? आप पिए तो सही. पहिले बता. अरे पिए तो सही. आप खुद ही देगी ज्यादा पैसा. हमको दो. छान दिसतोय शेअर. चाय पी के देखते हैं कैसा है. सोनल ये देखिए. चहा पिऊन बघूया गाईज चहा कसा आहे. ए बघ इथे मला कर. मी तू पिऊन दाखव. हा पोरगा 2 पिणार होता. याला 2 द्यायचे रे. बेटर आहे. गुळवणी. गुळवणी तरी गोड असती भावा. कडू चहा असं वाटतं. चहापत्ती परत वापरली चहापत्ती. जसं पीच चाललोय तशी त्याचे स्टँडर्ड कमी होत चालले. नशा अरे सकाळी त्यांनी रेल्वेमध्ये चहा घेतला. सकाळी एकदा रेल्वेमध्ये चहा घेतला. त्याच्यापेक्षा बेटर आहे. बट उद्याचं बघ. तिकडे थंडाई भेटती घ्यायचं का तुम्हाला? हो थंड आहे ना. हो आता नको रात्री. तिकडे भरपूर मी सजेस्ट करेन नका घेऊ. मी तर नाही पिणार. एकदा एखाद्या वेळेस युट्यूबवर रिव्ह्यू बघा. त्याच्यावरनं घ्यायचा का नाही. ट्राय करू शकतो की ट्राय. अरे तसं नाही. तू घ्यायला अख्खा ग्लास पण घेऊ शकतो. पण मी काय म्हणतोय चांगली जागा बघा युट्यूब वरून. काय घेऊन पोट खराब होण्याची. ते थंडण्याचे वगैरे काही विषय नाही. ती थंड येते भांग नाही. गाईज दुसऱ्यांदा घेतलेला चहा. या हाच खरा खतरो की खिलाडी. चला आता पटकन दर्शन घेऊ आपण. क्या बात है. ये होती है नशा. बरं आहे यार. पण दीदी बोले और चाय 2 लीजिए. दिवसापासून चला आता
नको. सगळ्यांची आंघोळ झाली की आपण एकदा बाहेरचं वातावरण बघू आणि जमल तर काल भैरवचं दर्शन घेऊन येऊ. दुसरी रूम पण आपण याच हॉटेलला बुक करणार आहोत. घे ना मला का घेतो ना इकडं. दुसरी रूम पण आपण याच हॉटेलला बुक करणार आहोत. त्यांनी व्हिडिओ पाठवली आहे मला, रेट वगैरे उद्या विचारून. थोडीशी मोठी होती ही रूम, खूप कॉम्पॅक्ट होती. इथे काय आहे एवढी हात एवढी हे बघा, रूमचा टूर दिला असता संपली रूम. डन. सो चलो. चहाची किटली द्यायला चाललोय आणि बघू सिनेमॅटिक्स वगैरे जमले तर सिनेमॅटिक्स घेऊ आणि जाऊ डायरेक्ट. लो लाईट आहे, क्वालिटी खराब असेल पण लेट्स सी. चहा दिला तिथे. हा रस्ता आय गेस दशाश्वमेध घाटला जातो, नॉट शुअर. बघू थोड्या वेळाने. अख्खा क्राऊड आहे. काशी विश्वनाथ मेन मंदिर. घरून फोन यायला लागलेत. इथली होळी खूप भारी असती. चला जायचं रूम वर का थांबायचं. एक गोष्ट बघ ना, काहीतरी हे चालू, आरती चालू आहे का? आवाज कसला भारी येतो. माझा मित्र म्हणला की याची जी आरती आहे ना 10 वाजताची 10:30ची, ती घ्या म्हणला कंपल्सरी, कोणत्या दुसऱ्या नाही घेतलं तरी. पहिलं तर हे असतं, काय म्हणतात, गर्दी कमी असते. उद्या आणि परवा पण सांगतोय गर्दी कमी असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची आहे ना, ते सगळी वाईब आहे ना, तिला भारी असते म्हणतात. येस. तुम्हाला दाखवतो इथले लोक केवढी मोठे भक्त महाकालचे. हे बघा मित्रांनो, पिझ्झा आणलेला आहे. वर बस ना. आता मला डोक्या मांडू. अरे तू कुठे ठेवणार? ही सोनं लई आहे बाबा. नाही खाली नाही बसायचं, हे पांगवायचं. घेऊ शकतो. आधाडी पर्सन हे स्मॉल मागवले. प्रत्येकाला एक एक घेईल आणि एक पिझ्झा एक्स्ट्रा. आरते बांग बिल होतं त्याच्या आईला. एका पिझ्झा नाही भागणार भाऊ. अरे भाई थांब जरा, फोटो काढायचं. काय गरज आहे का काही? हो गरज आहे. आरते बांग बिल होतं त्याला काय कळत नव्हतं. पटकन म्हणलं काही सादर करावं. हे एका पिझ्झा नाही भागणार. अरे एक एक्स्ट्रा आहे माझ्यासाठी घे. अरे सगळे एक एक टाईपचे खायचे. आता डायरेक्ट काळ भैरवला भेटू. नाही आता दर्शन घेऊ. बघू मध्ये काय घालवलं आपण बघूच. आपण दर्शन घेऊ. आणि माझा असं मी रात्री यायला जाऊन येणार एकदा मणिकर्णिकाला जाऊन. शयन आरती जर 10ची भेटली तर 10ची घेऊ. मी पण येतो. वातावरण बघू. आता पुढे बघू. शक्यतो आम्ही कुठं म्हणला तू मनकर्णिका आणि आज पहिला काळ भैरव. कारण का काळ भैरवचं दर्शन पहिलं घेतात आणि मग महादेवाचं. कारण का काळ भैरवला हे म्हणतात रक्षक म्हणतात, काशी के रक्षक, काशी के कोतवाल. आता जसं सार्थक बोललाय त्याप्रमाणे आम्ही तिकडे जाऊ. त्याच्या व्यतिरिक्त जर मध्ये काय घावलं, सापडलं, गवसलं तर मध्ये ऍड करू काहीतरी. ओके. आता डायरेक्ट तिकडे दाखवू. ब्लॉग मोठा होईल. चेस. बाय गाईज. साइन आउट गाइस. साइनिंग आउट.